देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विधानभवनात बाईकवरून जात होते तेव्हा पूर्ण रस्ता अडवण्यात आला होता। भाजपच्या नेत्यांनी या ढोंगी प्रवृत्तीतून आता बाहेर पडायला हवं, अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। रोहित पवार यांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या घसरणी विरोधात आंदोलन केलं। यावेळी बाजार समिती आवारात रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसोबत चटणी भाकर आणि कांदा खाऊन त्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला। शेतकऱ्यांच्या बाबतीत राजकारण होऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलंय। कांदा उत्पादकांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर नाशिकहून दिल्लीला जाणारा रस्ता बंद करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आहे। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल। बैठकीला मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे उपस्थित राहतील। राज्य मंत्रिमंडळ बैठकीसह इतर महत्त्वाच्या बैठकांसाठी राज्य सरकारनं नवा निर्णय घेतलाय। मुंबई बाहेरील मंत्री आता मंत्रिमंडळ बैठक आणि इतर महत्त्वाच्या बैठकांना ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत, विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात महिला काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली। विवेवाडी परिसरात झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी केली। पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं। डिझेलच्या वाढलेल्या किमतीनंतर परिवहन विभागानं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली। डिझेल वापर कमी होईल याबाबत काय उपाय करता येईल याबाबतची बैठकीत चर्चा झाली। विधान परिषदेतील आमदारांच्या उपस्थितीची आकडेवारी समोर आली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती केवळ 31.58% राहिली आहे। उद्धव ठाकरेंनी 4 वर्षात केवळ 42 दिवस हजेरी लावली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सभागृहातील अटेंडन्स कार्ड सादर झालं असून उपस्थितीची आकडेवारी थक्क करणारी आहे। असे प्रतिनिधी जनता कसं स्वीकारणार असा प्रश्न ट्विट करत केशव उपाध्यायांनी केला आहे। राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात हजेरी लावली। साईबाबांच्या धूप आरतीला उपस्थिती लावून त्यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली। कांदा उत्पादकांसाठी ठाकरे गटानं समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। कांद्याला हमीभाव, निर्यात बंदी हटवणं आणि शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीचाच आमदार होणार असा दावा आमदार चंद्रकांत नवघरे यांनी केलाय। दोन्ही जिल्ह्यात आमची सर्वात जास्त सदस्य संख्या आहे, त्यामुळे आमदार आमचाच होणार असं नवघरे यांनी म्हटलंय। जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडणार। नव्या सभापतीपदी कुणाची निवड होणार याकडे लक्ष लागले। लक्ष्मण पाटील आणि मनोज चौधरी यांच्यात मुख्य शर्यत असल्याचं दिसतंय। आमदार सदाभाऊ खोत यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला समर्थन देत खोतांनी सरकारवर टीका केली। आंदोलनावेळी राजू शेट्टी यांना पोलिसांनी फरफटत नेल्याची घटना घडली। यावर शेतकरी आंदोलकांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही असं म्हणत खोतांनी टीका केली आहे। पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदारांनी थेट घोडागाडीतून प्रवास केला। आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी घोडागाडीतून प्रवास केला।